खासदार रामदास तडस यांचा मुलगा पंकज तडस याचा विधिवत विवाह सोहळा अखेर बुधवारी संध्याकाळी पार पडला। वर्धा येथील आदर्श वैदिक विवाह मंगल कार्यालयात हा लग्न सोहळा संपन्न झाला। पूजा तडस नावाच्या तरुणीनं खासदार रामदास तडस आणि कुटुंबियांवर कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप करून बुधवारी सकाळी खळबळ उडवून दिली होती। तिच्याशीच पंकज यांचं शुभमंगल झालं। दरम्यान राजकीय वादातून हा प्रकार घडल्याचं पंकज तडस यांना सांगितलं। मॅडम प्लीज मला इथून घेऊन चला, मी रिक्वेस्ट करते। औरंगाबादला मुसळधार पावसाचा चांगलाच तडाखा बसलाय। ग्रामीण भागात पिकांचं मोठं नुकसान झालंय। शेतातली पिकं पूर्ण आडवी झालेली आहेत। मोसंबीच्या बागा पाण्याखाली गेल्यात, त्यामुळे झाडांचं मोठं नुकसान झालंय। परिणामी बळीराजाला अश्रू अनावर झालेत। जी व्यथा शेतकऱ्यांची तीच व्यापाऱ्यांची। दुकानांमध्ये पाणी शिरल्यानं शहरातील अनेक व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। पावसाचा जोर ओसरल्यानंतर दुकानदारांनी पाण्याचा निचरा करण्याचा प्रयत्न केला, पण तोपर्यंत बराचसा माल भिजला होता। औरंगाबादच्या औषधी भवन इमारतीमध्येही पावसाचं पाणी शिरलं, त्यामुळे सर्व औषधं भिजली। बाजारपेठेत अक्षरशः पूरस्थिती निर्माण झाली होती। यात अनेक वाहनंही वाहून गेली। पाणी ओसरल्यानंतर नागरिक नाल्यात वाहून गेलेल्या गाड्या काढण्यासाठी धडपडत होते। तर जालना जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालं। अंबड, घनसावंगी, जालना तालुक्यातील शेकडो हेक्टरवरील पिकं पाण्याखाली गेली आहेत। शेतांना अक्षरशः तळ्याचं स्वरूप आलंय, त्यामुळे पीक सडण्याची भीती आहे। हातातोंडाशी आलेलं पीक पाण्यात गेल्यानं शेतकऱ्यांना दुःख अनावर झालंय। त्यांचा आक्रोश काळीज पिळवटून टाकतोय। फार वाईट परिस्थिती आहे। पाणी बघा ना, छाती कमराला पाणी लागायला लागले साहेब। याच्यात कुठला पीक येईल हो? आणि इथला कोणताही कर्मचारी वर्ग इकडे आलेला नाही अजून। काय नुकसान मोसंबी, सोयाबीन, कपाशी सर्व काही म्हणजे पीक सर्वच पीक गेलेलं आहे साहेब। आता काही खरं नाही साहेब, आता काही खरं नाही। राज्यातील ऊस उत्पादक शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत येणार आहे। नीती आयोगानं केंद्रीय कृषी मूल्य आयोगाला 3 टप्प्यांमध्ये FRP देण्याबाबत शिफारसी केल्यात। या शिफारसी कृषी मूल्य आयोगानं स्वीकारल्या तर ऊस उत्पादकांना एक रकमी FRP मिळणार नाही। त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे। राज्यातील ऊस उत्पादक पुन्हा अडचणीत। नीती आयोगाचा प्रस्ताव शेतकऱ्यांच्या मुळावर। कशी करणार कर्जाची परतफेड? थकीत FRP मुळे आधीच राज्यातील ऊस उत्पादक शेतकरी नाडला गेलाय। त्यात आता नीती आयोगाच्या नव्या प्रस्तावाचं भूत मानगुटीवर बसण्याची शक्यता आहे। शेतकऱ्यांना 3 टप्प्यात FRP द्यावा असं नीती आयोगानं कृषी मूल्य आयोगाला सुचवलंय। हा प्रस्ताव मान्य झाला तर शेतकऱ्यांना सुरुवातीला 60% आणि नंतर 20% FRP मिळेल। आधीच रक्कम थकीत असताना ती तुकड्या तुकड्यात देणारा प्रस्ताव शेतकऱ्यांच्या मुळावर उठणारा आहे, असा आरोप शेतकरी नेत्यांकडून होतोय। ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कसं लुटायचं हे कारस्थान फार व्यापक प्रमाणामध्ये, मोठ्या प्रमाणामध्ये सरकारी आशीर्वादानं चालू आहे। आणि त्याला केंद्र सरकार त्याच्यामध्ये सामील आहे, राज्य सरकार सामील आहे। शेतकरी थकीमध्ये राहिला तर त्याला पंजाबराव देशमुख शासनाच्या योजनांचा त्याला लाभ होऊ शकणार नाही तो थकीमध्ये गेल्यामुळं। त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी परत वाढतील आणि हा निर्णय घातक आहे असं मला वाटतं। 1966च्या ऊस नियंत्रण कायद्यानुसार शेतकऱ्यांना तोडलेल्या ऊसाचे पैसे 14 दिवसात अदा करण्याची तरतूद आहे। मात्र तरीही कारखानदार शेतकऱ्यांना वेळेवर पैसे देत नाहीत। अशात 3 टप्प्यात मिळण्याची शाश्वती काय, असा सवाल शेतकऱ्यांमधून उपस्थित होतोय। 3 टप्प्यात द्या अशी केंद्राला शिफारस केलेली आहे, ते आम्हाला अमान्य आहे। कारण जर 3 टप्प्यात FRP घ्यायचं म्हटलं तर त्यांनी पहिला टप्पा 60% केला आहे। मग 60 आणि 20 तिथून पुढे 1 महिन्याने 20% आणि कारखाना बंद झाल्यानंतर 1 महिन्याने 20%, हे पूर्णपणे चुकीचं आहे। एकीकडे साखर कारखानदारी वाचावी यासाठी नीती आयोगानं कृषी मूल्य आयोगाला नवी शिफारस केली आहे। मात्र दुसरीकडे असा निर्णय झाला तर ऊस उत्पादक शेतकरी देशोधडीला लागण्याची भीती आहे। या शिफारशीला जोरदार विरोध करण्याची भूमिका शेतकरी नेत्यांनी घेतली आहे। त्यामुळे ऐन हंगामात पुन्हा एकदा ऊस पेटण्याची शक्यता आहे। एकीकडे साखर कारखानदारी वाचवण्यासाठी प्रयत्न करायचे, पण दुसरीकडे जो शेतकरी ऊस उत्पादन घेतो त्याचाच कंबरड मोडायचं, अशा प्रकारची भूमिका सरकार का घेते असा संतप्त सवाल देखील विचारला जातोय।
कॅमेरामन ओंकार गिरसा, प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर. बीड जिल्ह्यातल्या केज तालुक्यातली घटना आहे. एकाच घरातील तिघांना सर्पदंश झालाय. आई आणि 2 मुलींना सर्पदंश झाला. त्या 2 मुली दगावल्या तर आईवर अंबेजोगाईमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. स्वीटी साखरे आणि ही 3 वर्षांची आहे, तर दुर्वा साखरे ही 4 वर्षांची चिमुरडी आहे. या घटनेनं केजमध्ये हळहळ व्यक्त होतीये. बीड जिल्ह्यातल्या केज तालुक्यामधली ही घटना आहे. रात्री झोपेत असतानाच हा सर्पदंश झालेला आहे. विषारी जातीचा हा साप होता आणि त्यामुळे जागीच 2 मुलींचा अंत झाला, तर आईवर अंबेजोगाईमधल्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आपण कायम तरुण राहावं असं कुणाला वाटत नाही. तरुण दिसण्यासाठी प्रत्येकाचा खटाटोप सुरू असतो, पण काळजी करू नका, तुम्ही चिरतरुण राहावं यासाठी लवकरच एक नवा फॉर्म्युला येण्याची शक्यता आहे. त्यासाठी शास्त्रज्ञांनी आणि जगातल्या श्रीमंत उद्योजकांनी कंबर कसली आहे. कसा असेल हा चिरतरुण होण्याचा फॉर्म्युला, पाहूया. आता व्हा चिरतरुण, म्हातारपणाला कायमचं विसरा. लवकरच येणार तारुण्याचा नवा फॉर्म्युला. वाढत्या वयासोबत शारीरिक व्याधींनी प्रत्येक जण त्रासलाय. फिट राहण्यासाठी कोणी जिम मध्ये जातं, तर कोणी सॅलून आणि पार्लर मध्ये. आपल्याला कधीच म्हातारपण येऊ नये असं प्रत्येकालाच वाटत असतं. कदाचित चिरतरुण राहण्याची तुमची इच्छा लवकरच पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यासाठी अमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांनी कंबर कसली आहे. तारुण्याच्या फॉर्म्युलावर काम करण्यासाठी बेझोस आणि रशियातील अब्जाधीश युरी मिलेनर यांनी अल्टोज लॅबच्या बायोटेक स्टार्टअपला मोठं फंडिंग केल्याची चर्चा आहे. त्यासाठी अल्टोज लॅबमध्ये जगभरातून अत्यंत बुद्धिमान शास्त्रज्ञांची भरतीही सुरू झाली आहे. कसा असेल तारुण्याचा फॉर्म्युला? मानवी पेशींचा अभ्यास करून अँटी एजिंग फॉर्म्युला म्हणजेच तारुण्य चिरकाळ टिकवण्याच्या फॉर्म्युलाचा शोध घेणं हा या कंपनीच्या संशोधनाचा मुख्य उद्देश आहे. रिप्रोग्रामिंग थिअरीमध्ये मानवी पेशीमध्ये प्रोटीनचं अशा पद्धतीनं प्रत्यारोपण केलं जातं की त्यामुळे पेशी स्टेम सेल प्रमाणे मूळ पदावर येतात. अशाच प्रकारे मानवी पेशींवर प्रयोग करून तारुण्य परत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. माणसाचं जे सेल्स आहेत त्याला आपल्याला परत यंग स्टेटमध्ये नेता येईल, त्याला तरुण करता येऊ शकतं. आणि याच्यावरच अजून पण काही कंपन्या काम करतात आहेत. गुगल पण याच्यामध्ये काम करत आहेत. तर ही एक टेक्नॉलॉजीची ॲडव्हान्समेंट म्हणता येईल आपल्याला. याच्यापासून नुसतंच तरुण होण्यासाठी नाही, तर बऱ्याचशा आजारांसाठी पण आपल्याला औषधपाणी मिळू शकेल. तारुण्याच्या फॉर्म्युलावर काम करणाऱ्या अल्टोज लॅबच्या महत्वाकांक्षी प्रकल्पाचे प्रमुख म्हणून जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ शिन्या यामानाका यांची निवड करण्यात आली आहे. रिप्रोग्रामिंगच्या थिअरीच्या संशोधनासाठी त्यांना नोबेल पारितोषिकही मिळालंय. त्यामुळे येत्या काळात हा प्रयोग यशस्वी झाला तर तुम्ही चिरतरुण व्हाल. नागपूरहून अमर काणेसह ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास. उपचारांअभावी एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना नंदुरबारच्या चांदसेली इथं घडली आहे. सिद्धलीबाई पाडवी असं मृत महिलेचं नाव आहे. चांदसेली घाटात दरड कोसळल्यानं घाटातला रस्ता बंद झाला. त्यामुळे सिद्धलीबाईंच्या पतीनं त्यांना खांद्यावर टाकून दवाखान्यात नेण्याचा प्रयत्न केला, मात्र अर्ध्या रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला. याच भागाचं प्रतिनिधित्व राज्याचे आदिवासी विकास मंत्री के.सी. पाडवी करतात. हा चांदसेली घाट दरवर्षी दरड कोसळल्यामुळे बंद पडतो आणि हजारो आदिवासी बांधवांचं जगणं वेठीस धरतो. मात्र तात्पुरती डागडुजी करून या समस्येकडे दुर्लक्ष केलं जातं आणि अशातच यंदाही हा रस्ता बंद झाल्यानं एका महिलेला वेळेत उपचार मिळू शकले नाही आणि वाटेतच तिचा मृत्यू झाला. दरम्यान नंदुरबार जिल्ह्यात दरड कोसळून झालेल्या दुर्घटनांबाबत जाणून घेऊया ग्राफिक्सच्या माध्यमातून. 8 सप्टेंबरला चांदसेली घाट बंद पडला आणि त्यात सिद्धलीबाईंचा मृत्यू झाला. 18 जुलैला सिद्धिदिगर घाट बंद पडला, तिथं 8 आदिवासींचा मृत्यू झाला. 23 जानेवारीला तोरणमाळमध्ये 6 जणांचा मृत्यू झाला. दरड कोसळल्यामुळे या दुर्घटना घडलेल्या आहेत. चिपी विमानतळाच्या उद्घाटनावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विरुद्ध केंद्रीय मंत्री नारायण राणे असा राजकीय सामना पुन्हा एकदा रंगलाय. या उद्घाटनाला मुख्यमंत्री जाणार असल्याचं समजतंय. त्यामुळे दोन्ही कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी एकाच व्यासपीठावर येणार आहेत.
ठाकरे आणि राणे पुन्हा आमने सामने. चिपी विमानतळ उद्घाटनाआधी वादाची ठिणगी. विमानतळ उद्घाटनाला ठाकरे राणे एकत्र येणार. कोकणातील चिपी विमानतळाच्या उद्घाटन सोहळ्यावरून उद्धव ठाकरे विरुद्ध नारायण राणे वाद पुन्हा उफाळून आलाय. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर येत्या 9 ऑक्टोबरला केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या हस्ते विमानतळाचं उद्घाटन होत आहे. त्याआधीच नारायण राणे आणि शिवसेनेत श्रेयवादाचं धुमशान रंगलंय. विमानतळ आपण बांधलं असल्यानं मुख्यमंत्री पाहिजेत कशाला, असा सवाल राणेंनी केला. तर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करूनच उद्घाटनाचा कार्यक्रम ठरलाय असं शिवसेनेनं स्पष्ट केलंय. 9 ऑक्टोबरला दुपारी 12:30 वाजता विमान वाहतूक सुरू होईल. मी स्वतः दिल्लीहून ज्योतिरादित्य शिंदे यांच्या सोबत मुंबईला जाईन आणि मुंबईवरून विमानाने आम्ही सिंधुदुर्गात जाऊ आणि सिंधुदुर्गात हा कार्यक्रम होईल. आज हा विमानतळ पूर्ण होत आहे आणि त्याचं उद्घाटन माननीय मुख्यमंत्री आणि माननीय विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे या दोघांच्या प्रमुख उपस्थितीत 9 तारखेला आयोजित करण्यात आलेला आहे. याचाच अर्थ उद्धव ठाकरे आणि नारायण राणे 9 ऑक्टोबरला एकाच व्यासपीठावर दिसतील. राणेंना झालेल्या अटकेनंतर दोन्ही नेते पहिल्यांदाच एकमेकांसमोर येणार आहेत. त्यावेळी दोघांमध्ये कसा सामना रंगतो आणि कोण कुणावर प्रहार करतो याची उत्सुकता राजकीय वर्तुळात आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी मात्र या मुद्द्यावर समन्वयाची भूमिका घेतली आहे. अशा या परिस्थितीमध्ये याचा वाद न करता खरं तर कोकणाकरता एक अत्यंत महत्त्वाचं आणि कोकणाच्या पर्यटनाला खऱ्या अर्थानं चालना देणारं अशा प्रकारचं हे विमानतळ, याच्यावर फ्लाईट सुरू होणं हे कोकणाकरता अत्यंत महत्त्वाचं आहे. आतापर्यंत अनेक वेळा चिपी विमानतळ सुरू करण्याची घोषणा झाली. निदान आता 9 ऑक्टोबरला तरी ठरलेल्या मुहूर्तावर विमानसेवा सुरू होणार का याच्याकडे कोकणवासियांच्या नजरा लागल्या. भांडू दे पण नांदू दे, अशीच काहीशी कोकणी जनतेची भावना झाली आहे. प्रणव पोळेकर आणि अमर काणेसह ब्युरो रिपोर्ट झी24 तास. सार्वजनिक गणेशोत्सवासाठी राज्य सरकारनं नवीन नियमावली जारी केली आहे. राज्यात सार्वजनिक गणपतीचं फक्त ऑनलाईन दर्शन घेता येणार आहे. प्रत्यक्ष मंडपात जाऊन दर्शन घेण्यावर प्रतिबंध लावण्यात आले आहेत. भाविकांना मुखदर्शनही घेता येणार नाही. कोरोना संकटामुळे यंदाही गणेशोत्सवावर निर्बंध लावण्यात आलेले आहेत. त्यामुळे भाविकांना कोरोनाच्या नियमांचं पालन करूनच गणेशोत्सव साजरा करावा लागणार आहे. कोरोना निर्बंधांमुळे मागील वर्षी आरोग्योत्सव साजरा करणारे लालबागचा राजा मंडळ यंदा मात्र गणेशोत्सव साजरा करतंय. सरकारी नियमांनुसार लालबागचा राजा यंदा 4 फुटांचाच असणार आहे. त्यामुळे राजाचे पारंपरिक दागिने वापरता येणार नाहीत. म्हणून राजासाठी यंदा नवीन दागिने बनवण्यात आलेत. ऑनलाईन दर्शनाबरोबरच भक्तांना ऑनलाईन देणगीही देता येणार आहे आणि राजाचा घरपोच प्रसादही मिळणार आहे. 2 किलो वजनाचे एकूण 13 दागिने आहेत. यंदा 4 फुटांचीच मूर्ती असल्यामुळे दागिनेही नवीन बनवण्यात आलेले आहेत. बाप्पाची जी मूर्ती आहे ती शासनाच्या नियमाप्रमाणे छोटी आहे. त्यामुळे छोट्या प्रमाणामध्ये दागिने केलेत आणि चांदीचे दागिने 2 किलो 31 ग्रामचे आहेत आणि अतिशय सुंदर आणि सुबक असे आहेत आणि त्याला सोन्याचा मुलामा दिलेला आहे. त्यामुळे बाप्पाच्या चरणी हे दागिने आहेत आणि पुढील वर्षी आम्हाला खात्री आहे की या राष्ट्रीय आपत्तीतून आपण बाहेर पडू आणि नक्कीच एक मोठ्या प्रमाणामध्ये जल्लोषामध्ये भाविक या ठिकाणी स्वतः येतील अशा पद्धतीचा उत्सव पुढील वर्षी पार पाडू. नागपूरच्या रेड लाईट गंगा जमुना एरियातून या ठिकाणी तब्बल 188 कुंटणखाने आहेत. यापैकी अनेक कुंटणखान्यांमध्ये तळघर आणि भुयारी मार्ग असून त्या ठिकाणी अनेक अल्पवयीन मुलींना डांबून ठेवण्यात आल्याचा आरोप भाजप लोकप्रतिनिधींनी केलाय. परराज्यातून अपहरण करून किंवा फसवून आणलेल्या अल्पवयीन मुलींना कोवळ्या वयातच देह व्यापारासाठी आणलं जातं. त्यांना हार्मोन्सचं इंजेक्शन देऊन देह व्यापारासाठी तयार केलं जातं असा गंभीर आरोप भाजपनं केलाय. तर तळघरांबाबतचा आरोप बिनबुडाचा असल्याचं इथल्या महिलांचं नेतृत्व करणाऱ्या ज्वाला धोटे यांनी म्हटलंय. आई भवानीचा गजर म्हणजे